इथं आपण ना 2 गोसावळे घेतले स्वच्छ धुवून, कोथिंबीर घेतली चिरून, हिरवी मिरची घेतली आहे, जिरं, ओवा, मीठ आणि सोडा घेतलेला आहे. आता आपल्याला मस्त इथं गोसावळ्याची भजी बनवायची आहेत. लसूण घेतलाय, लसूण एक टाकून घ्यायचा, हिरवी मिरची, ओवा, जिरं आणि मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला. हे सगळं आता बारीक करून घ्यायचं छान मिक्सरला. बारीक करून घेऊ आता आपण. त्यातनं सोडा टाकून घ्यायचं, बारीक केलं हे टाकून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यात. मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकून घेतलं, त्यात टाकून घ्यायचं, छान मिक्स करायचं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ना. थोडंसं पाणी घेऊ, छान असं करून घ्यायचं बारीक. ते मस्त पीठ खालून घेतलं आता आपण. आता मस्त या पुन्हा गोसावळे घेतले तर छान ताजी घेतले गोसावळे. आता असं आपल्याला कट करून घ्यायचं छान. ते असं घ्यायचं आपल्याला. आता छान चकत्या करून घ्यायच्या. गोसावळ्याची भजी नक्की अशी करून बघा, खूप छान लागतात खायला, चवदार पण लागतात ही गोसावळ्याची भजी. थंडीच्या दिवसात गोसावळ येतं. मस्त आपल्या पुढे करून घातली बघू शकता आता छान. छान आता आपल्याला ह्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता सगळीकडे मीठ लावून घ्यायचं. आता आपण सगळ्यात टाकून घेऊ छान. तर मस्त ह्याला सगळं लावून घेऊ. मीठ लावल्यामुळे ना त्या गोसावळ्याची भजी छान लागतात आणि चवदार लागतात. असं मिठामुळे त्याला लागतं. आता एक असं घ्यायचं आणि एक असं सोडून घ्यायचं. आता सगळं मी सोडून घेते. असे मस्त सोडून घ्यायचे त्या भजी ह्याच्यात कढईत. छान त्याला पलटी करून घेऊ. मस्त कुरकुरीत गोसावळ्याची भजी झालेत आहेत. आणि हे गरम गरमच भजी खाऊन घ्यायचे, गार छान लागत नाही. मग आतनं असे सॉफ्ट होतात, एकदम मऊ होतात. मग मस्त आता भजी झाली. काढून घेऊया आता ताटामध्ये एका. आवाज बघू शकता मस्त अशी कुरकुरीत टम्म फुल आहेत भजी, एकदम कुरकुरीत झाले. तर येतोय का आवाज? दुसरे एक सोडून घेऊ घाणा आपण. काढून घेऊ आपण पण भजी आता. इथं मस्त असे गरमागरम आपले गोसावळ्याची भजी झाली आले. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त त्याची अशी तळलेली मिरची, मस्त गरम गरम भजी.